नमस्कार. चला तर मग आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने खमंग आणि चवदार असे भरलं वांगं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. भरलं वांगं बनवण्यासाठी इथे मी पाव किलो वांगे कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. इथे मसाला तयार करण्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे खरपूस असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच कढईमध्ये 2 चमचे इतके पांढरे तीळ आणि थोडंसं सुकं खोबरं त्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. खमंग असं भाजायचं आहे. अशा पद्धतीने हे सर्व भाजून झाल्यानंतर आपल्याला तिन्ही एकत्रच त्याचं कूट तयार करायचं आहे. कूट तयार करून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्येच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून 1 टोमॅटो, भरपूर असं लसूण, 1 आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर ह्याची बारीक अशी पेस्ट तयार करायची आहे. ग्रेव्ही तयार करायची आहे. तर अशा पद्धतीने तयार केलेली ग्रेव्ही आणि तयार केलेलं कूट एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 2 चमचे इतके मी घरगुती काळा मसाला टाकलेला आहे. हे सर्व आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सर्व एकत्र मिक्स करून घेतल्यानंतर वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तर इथे वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला पूर्णपणे वांग्यामध्ये कूट छान असं फिट्ट भरून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने वांगेसुद्धा छान असे आपण भरून घेतलेले आहे, जेणेकरून वांग्यामध्ये जे कूट भरलं आहे ते आपलं तेलामध्ये पडणार नाही. त्यासाठी आपल्याला हे वांगे छान असे फिट्ट भरून घ्यायचे आहेत. फोडणी देण्यासाठी गॅसवर ते कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे. 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. दोन्ही चांगले तडतडले की तयार करून घेतलेली ग्रेव्ही त्यामध्ये टाकायची आहे. तर अशा पद्धतीने ग्रेव्हीसुद्धा छान अशी परतून घ्यायची आहे. पाव चम्मच हळद टाकायची आहे. हळदसुद्धा तेलामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर तयार करून घेतलेले भरली वांगे आपल्याला टाकायचे आहेत. वांगे आपल्याला 7 ते 8 मिनटं तेलामध्ये छान असे सतत हलवून परतून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने वांगे छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा इतका गरम मसाला टाकून घेतलेला आहे. पाव चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे, कारण काळ्या मसाल्यामध्ये तिखट असल्यामुळे मी अगदी थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्यामध्ये टाकून घेऊ शकता. मस्त असं सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये आता आपल्याला वांगे शिजण्याकरिता 1 ग्लास इतकं पाणी टाकायचं आहे. पातळ भाजी जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही थोडंसं जास्तीचं पाणी टाकलं तरी चालते. वांगे छान शिजल्यानंतर थोडीशी कोथिंबीर वरतून टाकलेली आहे. मस्त असं चमचमीत आपलं भरलं वांगं तयार झालेलं आहे. एकदम लग्नात जसं वांग्याची भाजी आपण खातो तशाच पद्धतीचं हे वांग्याची भाजी तयार झालेली आहे. तर एकदम टेस्टी आणि चवदार आहे. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.